बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना मंत्र्यांची बैठक जी आहे ती आता संपली आहे। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटावं आणि कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा। शिवसेनेनं अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती आता व्यक्त केलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या या भेटीनंतर शिवसेना नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेत। शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा। आणि आता उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सेनेचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेले आहेत। उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची जी आहे ती बैठक पार पडलेली आहे। आतापर्यंतची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे आणि या बैठकीत जे आहे ते शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। व्यवस्थित घ्या। काय तुम्हाला सांगा, आज मातोश्रीवरती बैठक झाली, काय कारण होतं बैठकीचं? अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार का? कर्जमुक्ती संदर्भात जी काही शिवसेनेने मागणी केलेली आहे, उद्धव साहेबांनी काय म्हणणं वाटलं? नाही, एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्धव साहेबांचं म्हणणं आहे कामकाज देखील झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेनेची काल होती ती आजही आहे। उद्धवजींची भूमिका तशीच आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बसून की तातडीनं त्यांनी दिल्लीमध्ये जावं, पंतप्रधानांना भेटावं आणि ठोस निर्णय घ्यावा अशा पैकी भूमिका शिवसेनेची आहे। तुम्ही आता मुख्यमंत्र्यांनाही भेटलात, उद्धव साहेबांना देखील आता पुन्हा भेटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही चाललोय तोडगा- आता पुन्हा मुख्यमंत्र्यांना चाललोय उद्धव साहेबांचा मेसेज घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांना चाललोय आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर आपलं सांगतो। तोडगा निघेल का? म्हणजे अधिवेशन सुरू राहील का? नाही, ते आता मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे ना। साहेब हिंदी मध्ये नहीं, किसानों का की जो समस्या है कर्ज मुक्ति की, वो हल होना चाहिए, ये भूमिका शिवसेना की है। तो माननीय मुख्यमंत्री जी ने खुद पंतप्रधान जी को मिलना चाहिए तत्काल और ठोस निर्णय लेना चाहिए, ये भूमिका शिवसेना की है। धन्यवाद। आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघालेले आहेत। शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। सीमा दाते आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सीमा, काय अधिक माहिती आहे? बैठक संपली आहे, सेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, काय अधिक सांगशील? नक्कीच खरं तर आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी या मुद्द्यावरती एकूण शिवसेनेचे सगळे मंत्री आणि आमदार जे आहेत ते आक्रमक झाले होते। पण आता काही वेळापूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि रामदास कदम जे मंत्री आहेत शिवसेनेचे ते, त्यानंतर सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे या चारही नेत्यांनी खरं तर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि या संदर्भाची चर्चा केली आहे। चर्चा केल्यानंतर त्यांनी महत्त्वाची जी भूमिका आहे ती आता शिवसेनेकडून घेतली गेली, ते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान जे आहेत त्यांना भेटावं आणि कर्जमुक्ती संदर्भातला निर्णय घ्यावा। त्याचबरोबर सभागृहाचं जे काही कामकाज आहे ते कामकाज तसंच चालू ठेवावं, पण त्याचबरोबर जे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याबद्दलही शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे आता इथून पुढे जे मंत्री आहेत शिवसेनेचे हे सगळे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे जी काही चर्चा केली त्या संदर्भातलं माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे जावं आणि त्यानंतर कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतलेली आहे। नक्कीच धन्यवाद सीमा, दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। उद्धव ठाकरे आणि आता सेना मंत्र्यांची बैठक संपली आहे। सेनेचे मंत्री आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत।